हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 93. जे घडते ते भल्यासाठी. जे घडते ते भल्यासाठी हे वाक्य सिद्धांत, तत्व आध्यात्मिक आहे, ते भौतिक नाही. यामुळे जनसामान्यांना हे आवडणारे, पटणारे, रुचणारे नाही. कोणा सत्पुरुषाकडून सत्संगामध्ये असे ऐकण्यात येते, याचा सत्यार्थ आकलन झालेला नसतो आणि मग प्रसंग, स्थल, काळ याचा विचार न करता असे कोणी समाजात बोलला तर त्याच्यावर टीकेची झोड उठविली जाते. तसेच असे कोणी बहुतेक खाजगी प्रसंगासंबंधी बोलला किंवा नाजूक विषय, पूजनीय स्थान, श्रद्धास्थान, संवेदनशील गोष्टी याबद्दल बोलला तर वाद, भांडण, वैमनस्य याचीच शक्यता जास्त. उदाहरणार्थ, एखाद्याच्या पिताजींचे किंवा अपत्याचे निधन झाले तर त्या प्रसंगी कोणी हे वाक्य तेथे उच्चारले तर अनावस्था प्रसंग उद्भवणे अपरिहार्य आहे. कारण हे कोणालाच आवडणारे, पचणारे, रुचणारे नाही. तेथे वाद, भांडण होणार, शत्रुत्व, वैमनस्य येणार. सकृतदर्शनी असे दिसते की असे हे बोल एक प्रासंगिक समजूत घालणं आहे. हे असे बोल उद्भवलेल्या प्रसंगी धीर देणारे आहेत. हे बोल मानसिक बळ यावे यासाठी आहेत. केवळ शाब्दिक प्रासंगिक सांत्वना देण्यासाठी आहेत. त्यावेळी तेवढ्यापुरती मनाची समजूत घालण्यापुरतेच आहेत. भौतिक दृष्टिकोनातून यात कोणाचे भले होणारे काहीही नाही. यामुळे हे आध्यात्मिक दृष्टीने जाणून, समजून, उमजून घ्यावे लागते. काय आहे यामधील अध्यात्म? या ब्रह्मांडामध्ये आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची एकमेव सत्ता आहे. येथे अन्य कोणाची हुकमत चालत नाही. येथे जे काही घडते, होत असते, होणार असते, ते त्या सर्वोच्च सत्तेमुळे, सत्तेकडून सत्तेसाठी होत असते. मानवाने मी अमुक केले आणि तमुक केले अशी मर्दुमकी मिरवू नये, अशी मिजाज दाखवू नये, अशी बढाई करू नये, असा अहंकार बाळगू नये. कारण वास्तवात झाडाचे एक साधे पानही त्या सर्वोत्तमाच्या संमतीशिवाय, मर्जीशिवाय हलत नाही की पिकत नाही आणि गळतही नाही. सर्वोत्तमाची संमती, मर्जी म्हणजेच निसर्ग, नियती. त्याच्याकडून येथे सर्व काही पूर्व सुआयोजित होत असते. त्याचे नियोजन तेवढे आपण करायचे असते. याचा अर्थ तो सर्वोत्तम आपल्या प्रारब्धानुसार, संचितानुसार ते संपवण्यासाठी, त्या योगे आपण मुक्त व्हावे यासाठी आपल्यापुढे संधी आयोजित करतो. त्याचे वेळीच नियोजन आपण करून तसे आचरण आपण करायचे. मला एक साधक म्हणाले, मानवी देहीच मुक्ती प्राप्त होते असे आपण सांगितले आहे. तेव्हा आता फक्त मानवाचाच जरी विचार केला तरी जगाची लोकसंख्या सुमारे 800 कोटी आहे. तर अशा प्रत्येक मानवाच्या प्रारब्धाचा, संचिताचा हिशेब सर्वोत्तम ठेवतो का? याचे उत्तर हो असेच आहे. जगामध्ये सध्या उपलब्ध असलेला सर्वात मोठा संगणक जरी वापरला तरीही हे त्याच्यासाठीही अशक्य आहे. मग हे असे एवढे करणे त्या सर्वोत्तमाला शक्य कसे होते, असा प्रश्न स्वाभाविक उद्भवतो. याचे समाधान करणे आवश्यक आहे. सर्वोत्तमाच्या आयोजनामुळे पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फेरे घेते. सर्वोत्तमाच्या आयोजनामुळे पृथ्वीचा आस तिरका आहे. यामुळे आपल्या नियोजनाने दिलेल्या नावाप्रमाणे पृथ्वीवर मकरवृत्त ते कर्कवृत्त आणि पुन्हा कर्कवृत्त ते मकरवृत्त असे सूर्याचे किरण फिरत असतात. आपण नियोजन करून हा काळ 1 वर्षाचा मानला आहे. या काळाला साधारणपणे जून ते सप्टेंबर पावसाळा ऋतू, ऑक्टोबर ते जानेवारी हिवाळा ऋतू आणि फेब्रुवारी ते मे उन्हाळा ऋतू असतो. हे सर्व दरवर्षी सर्वोत्तम करतो का? तर याचे उत्तर नाही असे आहे. एकदा त्याने आयोजन करून घडी घालून दिली आहे. त्यायोगे हे असे दरवर्षी घडत राहते. याचप्रमाणे
जगामध्ये प्रत्येक गोष्ट वर्षानुवर्षे सातत्याने घडत आहे, यालाच निसर्ग नियती असे म्हणायचे. मानवाचा जन्ममृत्यू त्याच्या हाती नाही, हे सर्व निसर्गाकडून होत असते. जन्ममृत्यू या मधल्या काळात मानव त्याच्या नैसर्गिक स्वभावानुसार म्हणजेच नियतीनुसार निसर्गानुसार जगतो. प्रत्येक मानवाचे प्रारब्ध संचित स्वभाव भिन्न भिन्न आहे. त्यावेळी त्याची नोंद नियतीकडून निसर्गाकडून घेतली जाते. या क्रियेला आपण चित्रगुप्त म्हणतो. आणि त्याप्रमाणे निसर्गाकडून नियतीकडून म्हणजे सर्वोत्तमाकडून त्या व्यक्तीला मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी योग्य असा देह दिला जातो. याचा अर्थ हे आयोजन कोणी एखादी सर्वोच्च व्यक्ती एका ठिकाणी बसून करत नाही, तर हे सर्व निसर्गाकडून घडते. यासाठी आपण अगदी थोडक्यात काही उदाहरणे पाहू. 1. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे ऋतू याच नेमून दिलेल्या क्रमाने आणि काळामध्ये होत असतात. कारण सूर्याचे भ्रमण तसे होत असते. सूर्याचे भ्रमण आपल्या महासूर्याप्रमाणे नियंत्रित होत असते. महासूर्य, ग्रह, सारे धूमकेतू वगैरे सर्वोत्तमासभोवती फेरे घेत असतात. या सर्वाला सर्वोत्तमाकडून प्रथम परम चैतन्य, परम ऊर्जा मिळत असते. म्हणजेच अप्रत्यक्षपणे सर्वजण आपोआप सर्वोत्तमाकडून घडत राहते. 2. जर आपण जमिनीमध्ये एक छोटेसे बी पुरले किंवा एक छोटी फांदी पुरली तर जमिनीमधून त्यांना माती, पाणी मिळते. जमिनीवर त्यांना सूर्यप्रकाश, हवा मिळते आणि आकाशाच्या आधाराने याचे झाड तयार होते. त्याला पाने, फुले, फळे येतात. कारण या सर्वांना सर्वोत्तमाकडून परमचैतन्य, परम ऊर्जा मिळत असते. म्हणजेच अप्रत्यक्षपणे सर्व काही आपोआप सर्वोत्तमाकडून घडत राहते. एक बी पेरले तर त्यापासून वर्षानुवर्षे कित्येक फळे मिळतात आणि त्या प्रत्येक फळामध्ये कित्येक बिया असतात. आपल्याला पाहिजे तेवढी झाडे आपण लावू शकतो. या सर्वांना सर्वोत्तमाकडून परमचैतन्य, परम ऊर्जा मिळत असते. म्हणजेच अप्रत्यक्षपणे सर्व काही आपोआप सर्वोत्तमाकडून घडत राहते. हे 3 होते. 4. या सर्वांमध्ये कितीतरी विविधता, वैचित्र्य, भिन्नता आहे. या सर्वांमध्ये गुणधर्म भिन्न आहेत. याचा उपयोग मानवाला अनेक प्रकारे अन्न आणि औषधी यासाठी होतो. या सर्वांना सर्वोत्तमाकडून परमचैतन्य, परम ऊर्जा मिळत असते. म्हणजेच प्रत्यक्षपणे सर्व काही आपोआप सर्वोत्तमाकडून घडत राहते. अशा प्रकारे एकाला एक लागून, एकामुळे एक सहकार्याने, एकावर एक अवलंबून राहून सर्व काही निसर्गाकडून सुआयोजित होत असते. परंतु यामध्ये जरी एखाद्या घटकाकडून निसर्गाच्या स्वाभाविक हालचालीपेक्षा निराळे घडले तर निसर्ग बिघडतो आणि तो त्याची पूर्वघडी पुन्हा व्यवस्थित घालायला घेतो. यामुळे पर्यावरण बिघडते. परंतु आपल्याला अनुकूल असे घडले की जे घडले ते भल्यासाठी घडले याचा आपण स्वीकार करतो. आणि जर आपल्याला प्रतिकूल असलेले घडले की जे घडले ते भल्यासाठी घडले याचा आपण अस्वीकार करतो. याला कोण काय करणार? हे अनैसर्गिक नियोजन भौतिक वस्तुजगताच्या अनावश्यक भोगप्रवृत्तीमुळे, मानवाच्या मनमानीमुळे, मानवाकडून मानवामुळे त्याच्या स्वतःकरिता होत असते. यामुळे येथे भूकंप, त्सुनामी, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, रोगराई, महामारी इत्यादी मानवाला सोसावे लागते. मानव स्वतःचे वर्चस्व गाजवण्याच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे महाभयावह असे संहारक रासायनिक अस्त्रे युद्ध करून त्यात वापरून पर्यावरण बिघडवत असतो. याची त्याला वरीलप्रमाणे शिक्षा निसर्ग म्हणजे पर्यायाने सर्वोत्तम देत असतो. हे सर्व सांगायचा हेतू असा की जे घडते ते भल्यासाठी, हे ज्याच्या बाबतीत घडते ते त्याच्यासाठी असे असते. कारण हे सर्व निसर्गाकडून, नियतीकडून, सर्वोत्तमाकडून घडत असते.
या योगे ज्याच्या बाबतीत हे सर्व घडते त्याचे संचित संपण्यासाठी याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, 1. बाळूचे वडील बाळकोबा वारले. यात हे जे काही घडले त्यात बाळकोबांचे भले आहे. त्यांची या जन्मेची जीवनयात्रा संपन्न होऊन त्यांनी मुक्तीच्या पुढील यात्रेला प्रस्थान ठेवले. 2. बाळूला बाळ झाले आणि ते 2 महिन्यातच देवाला प्रिय झाले. यात त्या बाळाचे भले आहे. त्याचे किंचित संचित शिल्लक होते ते 2 महिन्यात संपले आणि तो मुक्तीच्या यात्रेला मार्गस्थ झाला. 3. एखाद्याला अपघात झाला तर त्यामुळे त्याचे होणारे हाल हे त्याचे प्रारब्ध संचित होते ते संपवण्यासाठी हा अपघात झाला ते त्याच्यासाठी भले झाले. 4. एखाद्या प्रदेशी भूकंप होतो, सुनामीची लाट येते, वादळ होते वगैरे अशी अनेक उदाहरणे दररोज घडत असतात. ती त्या परमेश्वराकडून पर्यावरण पूर्ववत आणण्यासाठी होत असतात. हे सर्वांसाठी भले असते. 5. एखाद्याकडे दरोडा घातला जातो, धनसंपत्ती लुटली जाते. याचा अर्थ त्याने अनावश्यक धन जमविले किंवा अहंकाराने त्याचे नको तसे हिडीस प्रदर्शन केले. याची शिक्षा त्याला दिली जाते. यामधून त्याने योग्य तो धडा गिरवावा आणि स्वतःमध्ये वेळीच सुधारणा करावी. याचाच अर्थ जे काही घडते ते त्या सर्वोत्तमाकडून, निसर्गाकडून, नियतीकडून घडत असते. यात मानव जे अस्वाभाविक वर्तन करतो त्यामुळे पर्यावरणाची जी घडी बिघडते ते सर्व पुन्हा सुआयोजित व्हावे यासाठी घडत असते. मग हे चुकीचे घडणे अशक्य, असंभव आहे हे समजून घ्यावे. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की जे घडते ते भल्यासाठी घडते. हरिओम.